आज मी इथे तेलात टाकताच दुप्पट तिप्पट फुलणारी रव्याची कुरडई कशी बनवायची हे सांगणार आहे। आणि मंडळी, रेसिपी तर नेहमीप्रमाणेच अगदी साधी सोपी आहे। इथे रवा भिजवण्यापासून ते कुरडई घालेपर्यंत त्यासोबत सुकवून ती वर्षभर कशी साठवायची हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। अगदी छोट्या मोठ्या टिप्स दिलेल्या आहेत, जशाच्या तशा तुम्ही फॉलो केला तर तुमच्यासुद्धा रव्याच्या कुरडई एकदम छान अशा होतील। त्याचसोबत तेलात टाकताच मस्त फुलतील आणि एकही कुरडई तुमची खराब निघणार नाही। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, त्याचसोबत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। आणि जर का तुम्ही चॅनलवरती आपला नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। रव्याची कुरडई बनवण्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये मी 1 किलो रवा घेतलेला आहे। रवा घेत असताना एकदम स्वच्छ आणि बारीक असा रवा निवडायचा आहे। इथे जाडसर रवा घेतला तरी सुद्धा चालेल, पण तो एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आणि मगच इथे वापरायचा आहे। या ठिकाणी रवा वापरत असताना घरात ठेवलेला भरपूर दिवस राहिलेला असा रवा वापरायचा नाही, अगदी दुकानातून नवीन आणलेला रवाच वापरायचा आहे। आता घेतलेला रवा पाण्यामध्ये भिजवून छान चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। रवा धुण्यासाठी भरपूर पाण्याचा वापर करायचा आहे। गरज असल्यास 2-3 वेळा रवा इथे छान धुवून घ्यायचा। आता रव्यामध्ये भरपूर पाणी घालायचं, 10 मिनिट रवा असाच ठेवायचा। रवा सगळा तळाला जाऊन बसतो आणि जे वरती पाणी उरलेलं असतं ते आपण निथळून काढायचं आहे। आता ही प्रोसेस एकदम रवा स्वच्छ दिसेपर्यंत करायची आहे। आता या रव्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि झाकण ठेवून हा रवा 12 तासासाठी तसाच ठेवून द्यायचा आहे। 12 तासानंतर यातील जे जास्तीचं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पुन्हा 12 तासाने पाणी काढायचं आहे। असं आपण एकूण 3 दिवस रवा भिजवून घेणार आहोत आणि 3 दिवसानंतर इथे रव्याचा अशा प्रकारे चीक तयार झालेला असतो। आता हा चीक आपण कुरडई करण्यासाठी वापरायचा आहे। तर मंडळी, कुरडई करण्यासाठी चीक हा एकदम 3 दिवस भिजवणं जास्त गरजेचं आहे आणि सतत दिवसातून 2 वेळा पाणी बदलायचं आहे, नाहीतर चीक गरजेपेक्षा जास्त आंबट होतो आणि कुरडईला चांगली चव लागत नाही। आता हा तयार झालेला चीक छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचा आहे। तर इथे 1 किलो रव्याचा चीक 1 कुकरचा डब्बा भरून एवढा तयार झालेला आहे। इथे चीक मोजून घेतो आहे, कारण आपल्याला जेवढा चीक आहे त्याच प्रमाणामध्ये पाणी घ्यायचं आहे। तर त्यामुळे इथे 1 कुकरचं भांडं चीक आहे, तर 1 कुकरचं भांडं इथे पाणी लागणार आहे। इथे रव्याचा चीक शिजवण्यासाठी जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे। आता हे गरम करायला ठेवलेलं आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की 1 चीक भांडं आहे तर त्याला 1 भांडं पाणी घालायचं आहे। आता हे पाणी एकदम खळखळून उकळवून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता पाणी छान खळखळून उकळलेलं आहे। आता या उकळलेल्या पाण्यामधून 1-2 कप पाणी मी बाजूला करून ठेवलेलं आहे। कधी काय होतं, चीक ओला असल्यामुळे त्यामध्ये थोडं पाण्याचं प्रमाण जास्त असू शकतं, त्यामुळे जर का चीक पातळ झाला तर आपल्याला त्याच्या कुरडई व्यवस्थित घातल्या जाणार नाहीत। आता या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। मीठ थोडंसं कमी प्रमाणामध्ये घालायचं आहे, कारण कुरडई जेव्हा सुकल्या जातात तेव्हा मिठाचं प्रमाण हे जास्त लागतं। आता या खळखळून उकळलेल्या पाण्यामध्ये चीक सोडायचा आहे। तर चीक सोडत असताना अगदी थोडा करून सोडायचा आहे, एकदम भरकन असा चीक सोडायचा नाही। इथे पाहू शकता मी इथे ज्याप्रमाणे प्रोसेस करते आहे तशीच करायची आहे। अगदी छोटीशी धार चिकाची लावायची आहे आणि खाली उलटण्याने किंवा लाटण्याने असं छान हलवायचं आहे, सतत हलवायचं आहे की ज्यामुळे गाठी होणार नाहीत। जर का चुकून यामध्ये गाठी झाल्या तर चीक शिजायला भरपूर वेळ जातो आणि कुरडईसुद्धा छान होत नाही, कुरडई साच्यामधून एकसारखी पडत नाही। तर इथे पाहू शकता जसं चीक सोडतो आहे तसं सतत हलवत इथे चीक शिजवायचा चाललेला आहे आणि त्यासोबत चीक जसा शिजतोय तसा थोडा याचा रंगसुद्धा बदललेला आहे। आता इथे सगळं चीक घालून घेतलेलं आहे। इथे सगळा चीक घातल्यानंतर लक्षात येत आहे की पाण्याचं थोडंसं प्रमाण कमी झालेलं आहे, तर ते जे गरम पाणी आपण ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे। तर इथे जे आपण 2 कप गरम पाणी ठेवलं होतं ते सगळं यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा छान असं हलवून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून चांगली वाफ बसू द्यायची आहे। इथे 5 मिनिट वाफ बसल्यानंतर पुन्हा एकदा झाकण काढून घ्यायचं आहे आणि उलटण्याने किंवा लाटण्याने अशा प्रकारे एकसारखं हलवून घ्यायचं आहे।
इथे चीक हलवत असताना थोडासा जड जातो, तर तुम्ही इथे नक्की कोणाची तरी मदत घेऊ शकता की ज्यामुळे चीक हलवायला एकदम सोपं पडेल. पण चीक एकदम जोर देऊन हलवायचा आहे. तळापासून हलवलं तर तळाला अजिबात चिकटून येत नाही आणि थोडासा पाण्याचा हात लावून लाटण्याला वगैरे लागलेला असेल चीक तो काढून घ्यायचा आहे. तर मंडळी इथे पुन्हा एकदा वाफ बसू द्यायची आहे. तर साधारण मी एकदम स्लो गॅसवरती 10 मिनिट छान अशी वाफ बसू दिलेली आहे आणि इथे पाहू शकता चिकाचा मस्त असा रंग बदललेला आहे आणि हात लावून बघते तर हाताला सुद्धा अजिबात कुठेही चिकटून येत नाही. एकदम छान असा गोळा तयार होत आहे. याचा अर्थ की आपला चीक छान तयार होतो आहे. आता या ठिकाणी पुन्हा एकदा छान आपण एकदा हलवून घ्यायचं आहे आणि हलवून झालं की थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा, चीक छान असा दाबून ठेवायचा आणि पुन्हा एकदा एखादा तवा गरम करायचा आहे आणि एकदम लो फ्लेमवरती या तव्यावरती हे भांडं ठेवायचं आहे आणि 10 मिनिटासाठी एकदम घट्ट वाफ बसू द्यायची आहे आणि यानंतर चीक तयार होईल. तर तोपर्यंत इथे आपण जी कुरडई तयार करणार आहे त्यासाठी लागणारा साचा तयार करून घेऊया. तर अशा प्रकारे जो सोऱ्या मिळतो तो वापरायचा आहे आणि यामध्ये अशी मीडियम साईजची जी शेवया पाडण्याची जी प्लेट आहे ती वापरायची आहे. आता यामध्ये यापेक्षा बारीक किंवा जाडसरसुद्धा असते, तर मी इथे जाडसर किंवा बारीक वापरत नाही. मीडियम साईजची जी असते ती वापरायची आहे आणि सोऱ्याला आतून थोडंसं पाणी लावायचं आहे आणि यानंतर यामध्ये जो तयार झालेला चीक आहे तो भरून घ्यायचा आहे. तर मंडळी इथे पाहू शकता चिकावरती एकसारखी चकाकी आलेली आहे. याचा अर्थ चीक एकदम छान असा शिजला गेलेला आहे आणि असा आपण उलाटण्यामध्ये घेतो आहे तर कुठेही तो चिकटत नाही. आता अशा प्रकारे थोडं थोडं करून चीक असा सोऱ्यामध्ये भरून घ्यायचा आहे. आणि तर मंडळी इथे एक लक्षात ठेवायचं आहे की सोऱ्या भरत असताना एकदम दाबून दाबून भरायचं आहे. आधीमध्ये गॅप ठेवायचा नाही, नाहीतर कुरडई घालत असताना तुटल्या जातात. तर अशा प्रकारे छान दाबून चीक भरल्यानंतर ज्या भांड्यामध्ये चीक आहे त्या भांड्याला एकदम घट्ट झाकण ठेवायचं आहे. चीक एकदम गरमच ठेवायचा आहे. थंड झाला तर त्याच्या कुरडया घालता येणार नाही, त्यामुळे एकदम घट्ट झाकण ठेवून पुढची प्रोसेस करायची आहे. तर इथे सोऱ्या छान असा बंद करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे इथे कुरडया घालून घ्यायच्या आहेत. तर मंडळी कुरडई घालत असताना तुमच्या आवडीप्रमाणे बारीक मोठी घालू शकता. कुरडई घालून झाली की एकदम कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे. आता या कुरडई तुम्ही घरीसुद्धा वाळवू शकता. सुरुवातीचे 1 दिवस घरी वाळवायचा आणि पुढचे 1 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये कुरडई वाळवून घ्यायची आहे. इथे पाहू शकता मस्त अशी कुरडई पडते आहे. तर अशा प्रकारे जेव्हा आपण चीक तयार करतो तर अगदी पुढच्या 10 सेकंदामध्ये सुद्धा आपण कुरडई एका बाजूने उचलून दुसरीकडे ठेवू शकतो. तर इथे 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून झाल्यानंतर इथे छान रव्याची कुरडई तयार झालेली आहे. तर मंडळी जसं की मी सांगितलं, शक्य असेल तर उन्हामध्ये तुम्ही 2 दिवस वाळवा, नाहीतर 1 दिवस घरी वाळवायचं आणि दुसऱ्या दिवशी 3 ते 4 तास उन्हामध्ये छान वाळवून घेतल्यानंतर वर्षभर अशी टिकण्यासाठी रव्याची कुरडई तयार होते. आता ही तयार झालेली कुरडई तुम्ही एका प्लॅस्टिकच्या कागदामध्ये भरून छान भरणीमध्ये ठेवून तुम्ही वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता. फक्त लक्षात असू द्या की झाकण हे एअरटाईट असावं, त्यामध्ये जास्त हवा जायला नको. आता यानंतर तयार झालेली कुरडई तळण्यासाठी कुरडई बुडेल एवढं तेल घ्यायचं आहे आणि तेल एकदम कडकडीत गरम करायचं आणि तेल गरम झाल्यानंतर मिडियम गॅसवरती ठेवायचं आणि सुरुवातीला छोटासा कुरडईचा तुकडा टाकायचा आणि तो छान फुलला की त्यानंतरच कुरडई घालायची आहे. तर अशा प्रकारे इथे कुरडई छान फुललेली आहे. तर मंडळी कशी वाटली रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा. मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास धन्यवाद. आता भेटूया अशाच छानशा अजून एक रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.